नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी. खरं तर 10वीची परीक्षा होऊन आता खूप दिवस झाले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही छान फिरून आला असाल, मजा केली असेल. परंतु आता मात्र सगळ्यांच्याच मनामध्ये हा प्रश्न आहे की रिझल्ट कधी येणार. आणि मनात धाकधूक असेल की नक्की रिझल्टमध्ये काय होईल, कसं होईल, किती पर्सेंटेज आपल्याला मिळतील, रिझल्ट कसा लागेल, आपल्याला जी कुठली ब्रांच हवी आहे ती मिळेल ना. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये चालू असतील आणि तुम्हाला प्रचंड टेन्शन आलं असेल. आणि हे टेन्शन येणं खूप स्वाभाविक आहे. आणि त्याचमुळे मन शांत ठेवा, चिंता नको तर संयम ठेवा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. याचं कारण असं आहे की 12वीचा रिझल्ट आत्ता जस्ट लागलेला आहे, त्याच्यामुळे 10वीचाही रिझल्ट लवकरच येईल. आणि अर्थातच रिझल्टची वाट पाहणं हे सगळ्यात जास्त तणावपूर्ण असतं. आपण मराठीमध्ये वाट पाहणे याच्यावरून एक चॅप्टर पाहिलेला होता. तर त्याच प्रकारचा एक अनुभव आता आपण घेत आहोत की खरं तर आपण जी काही मेहनत केलेली आहे, आपण जे काही परिश्रम घेतले होते, जो अभ्यास केला होता, त्याचा निकाल आता असणार आहे. पण खरं सांगू का, आत्ता टेन्शन घेऊन काही उपयोग आहे का? म्हणजे आत्ता टेन्शन घेऊन निकाल बदलणार वगैरे आहे का? तर नाही. ती परीक्षा होऊन गेलेली आहे. शिक्षकांनी पेपर तपासले असतील किंवा तपासत असतील आणि रिझल्ट बनवण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आत्ता टेन्शन घेऊन काही होणार नाही. आय नो की इथे बसून मला म्हणायला हे सोपं आहे. माझी जेव्हा 10वीची परीक्षा झाली होती आणि रिझल्ट लागणार होता, तेव्हा मी पण अशीच रेस्टलेस होते, पॅनिक थोडीशी होते. बट हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. पण आपल्या हातामध्ये काय आहे, तर शांत राहणं, मनाचा संयम ठेवणं, हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. आत्ता काय केलं पाहिजे आपण, म्हणजे आता आपल्याकडे जो काही वेळ आहे किंवा जी काही सुट्टी आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेक्स्ट इयरची प्लॅनिंग केली पाहिजे. आता नेक्स्ट इयर म्हणजे 2026 नाही, तर आता जे काही तुमचं नवीन अकॅडमिक इयर सुरू होईल त्याबद्दल आपण बोलतोय. आता बघा, निकाल काय आज ना उद्या लागणार आहेच. ते आपल्या हातात आहे का निकाल काय लागेल? नाही. आपण जे काम केलं त्याच्यानुसार आपला निकाल लागणार आहे. पण आपल्या हातामध्ये काय आहे, फ्युचरचा विचार करणं. आता खरं तर बऱ्याचदा आपण आता ज्या काही ब्रांचेस निवडू, सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा ITI वगैरे असेल, जे काही तुम्ही निवडणार असाल, मी याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जो तुम्ही चेकआउट करू शकता. तर याच्यामध्ये हे निवडत असताना आसपास काय चाललं आहे किंवा लोक काय म्हणतील किंवा मी हेच केलं पाहिजे का, माझे पर्सेंटेज कमी आहेत किंवा जास्त आहेत, तर त्यानुसार मी काही निवडलं पाहिजे का. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुमच्याकडे आता वेळ आहे, तर हा विचार करा की मला नेमकं काय करायला आवडेल. कारण आता तुम्ही जी स्ट्रीम निवडाल, पॉसिबिलिटी हीच आहे की तुम्ही त्याच्यामध्येच पुढे तुमचं सगळं काही करिअर करणार आहात. अर्थात किंवा पुढची सगळी वर्ष किंवा आयुष्य ज्याला आपण म्हणूया, ते सगळं तुम्ही त्याच फील्डमध्ये करणार आहात. त्याच्यामुळे नक्कीच हा निर्णय खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा असणार आहे की तुम्हाला आता नेमकं काय निवडायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर आतापर्यंतच्या 10वीपर्यंतचे जे काही विषय होते आपले, त्याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी आवडतं आहे, फिजिक्स किंवा इन शॉर्ट तुम्हाला जर सायन्स आवडतं आहे, तुम्हाला जर मॅथ्स आवडतं आहे, तुम्हाला असे कुठलेही इतिहासासारखे विषय नको आहेत किंवा भूगोल वगैरे असे कुठले विषय तुम्हाला आवडत नाही आहेत, असं असेल तर अर्थातच तुम्हाला काय आवडेल, एकतर सायन्स किंवा कॉमर्स तुम्हाला घेता येईल. त्यात पण असं आहे की तुम्हाला ते अकाउंटिंगवाला मॅथ्स नाही आवडत आहे, फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला एक चॅप्टर होता बघा, तो तुम्हाला अजिबात जमत नव्हता, त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, असं वाटायचं कुठून आणलं हे GST BST. ठीक आहे. सो बेसिकली ते जर तुम्हाला अजिबात आवडत नसेल तर तुम्ही कॉमर्सचा पण पर्याय काढून टाकू शकता. मग काय उरलं, सायन्स उरलं. मग आता सायन्समध्ये पण काय काय असतं, कुठले विषय असतात, तुम्ही कुठले विषय घेतले पाहिजेत, याच्यामध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर त्याच्यावरती पण मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे, नक्की बघा, कारण तो व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करणार आहे. मग तुम्हाला जर आता सध्या डेटा सायंटिस्टच्या तुम्ही खूप सारे ॲडव्हर्टाइजमेंट बघत असाल, तर तसं काही बनायचं असेल तर तुम्हाला मॅथ्स ठेवणं कंपल्सरी आहे आणि तुम्ही सायन्स फील्डमधून असणं कंपल्सरी आहे. अर्थात जॉब देताना हे नाही पाहिलं जात, पण तुम्हाला जर बाहेरून न शिकता तुमच्या अकॅडमिक याच्यामध्ये शिकायचं असेल तर मग तुम्ही याच्यासाठी डेटा सायन्सचे बरेचसे कोर्सेस आहेत ते करू शकता. किंवा जर तुम्हाला इंजिनिअरिंग करत करत डेटा सायन्स शिकायचं असेल तर आता बऱ्याचशा AIDS म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सच्या ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. तर बेसिकली डिपेंडिंग अपॉन की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे किंवा तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, यासाठी तुम्ही आधी ते ठरवलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. सो जे काही तुम्हाला करायचं असेल त्यावरून तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स या फील्ड्स चूज करू शकता. डॉक्टर असेल, इंजिनिअरिंग असेल, आर्किटेक्ट बनायचं असेल, डेटा सायंटिस्ट बनायचं आहे किंवा अशा काही फील्ड्समध्ये जायचं असेल, नेव्हीमध्ये जायचं असेल तुम्हाला किंवा एअर फोर्सेसमध्ये जायचं असेल, तर या सगळ्यांसाठी तुम्हाला सायन्स निवडावं लागेल. जर तुम्हाला बिझनेस अनालिस्ट वगैरे व्हायचं आहे, मार्केटिंगमध्ये जायचं आहे, स्पेसिफिकली CA तुम्ही कुठल्याही ब्रांचमधून होऊ शकता, नो इश्यूज. बट CAचा जो काही अभ्यास आहे तो कॉमर्स बॅकग्राऊंडशी निगडीत असल्यामुळे जर तुम्हाला CA व्हायचं असेल किंवा डिजिटल मार्केटिंग करायचं आहे, बँकिंग करायचं आहे किंवा अशा काही फायनान्शियल गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉमर्स घेऊ शकता.
तुम्हाला जर UPSC स्पेसिफिकली करायचं असेल किंवा MPSC करायचं असेल किंवा गव्हर्नमेंट जॉबच हवा आहे, पोलीस असेल किंवा इतर कुठल्याही SSC CGL असेल, तर बेसिकली या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला जॉब हवा आहे, जर्नलिझम करायचं असेल, मास मीडिया करायचं आहे, फिल्म मेकिंग करायचं आहे, सायकोलॉजीमध्ये काही करायचं आहे, तर या सगळ्यांसाठी तुम्हाला आर्ट्स घ्यावं लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे यानुसार तुम्हाला तुमची जी स्ट्रीम आहे तर ती निवडावी लागते. आता फक्त सायन्स, कॉमर्स, आर्ट्स एवढंच आहे का? तर नाही. याच्या व्यतिरिक्त डिप्लोमा कोर्सेस पण असतात, ज्याला आपण पॉलिटेक्निक म्हणतो. ITI सुद्धा असतं, स्किल बेस्ड कोर्सेससुद्धा असतात. सो ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल ते तुम्ही करू शकता. आता सुट्टीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे काही छंद आहेत त्यामध्ये वेळ घालवा. छंद म्हणजे हॉबीजमध्ये वेळ घालवा. तुम्हाला ड्रॉइंग करायला आवडतंय, करून घ्या. डान्स आवडतंय, करून घ्या. कारण आत्ता हे 10वीची सुट्टी संपली की तुम्हाला 11वी 12वीला अजिबात वेळ नाही मिळणार. त्यात जर तुम्ही सायन्समध्ये असाल, त्यात जर तुम्हाला नीट किंवा JEE सारख्या एंट्रन्स एक्झाम द्यायच्या आहेत तर मग तर अजिबातच वेळ नाही मिळणार. सो बेस्ट आहे की आत्ता जेवढं तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करता येईल, काही नवीन शिकायचं आहे, नवीन काही करायचं आहे, प्लीज करून घ्या. स्वतःला ओळखून घ्या की तुम्हाला कशामध्ये काय करायला मजा वाटते किंवा काय तुम्ही पुढे करू शकता. तुम्हाला तुमच्या करिअरसाठी पण एक नवीन पाथ मिळेल जर तुम्ही स्वतःला ओळखायला सुरुवात केली तर. की तुम्हाला जर असं होत असेल खूप कन्फ्युजन होत आहे तर एका पेजवरती लिहून काढा की तुम्हाला काय नाही करायचं आहे. कारण काय करायचं आहे हे शोधण्यापेक्षा काय आवडत नाही आहे हे शोधणं खूप इझी आहे. तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे की मला फिजिक्स केमिस्ट्रीसारखे विषय नाही आवडत आहेत तर सायन्स फील्ड काढून टाका. मग उरलं काय? एक तर तुम्हाला अकाउंटिंग करायला आवडत असावं किंवा तुम्हाला हिस्ट्री जिओग्राफीसारखे ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट्स आवडत असावेत. सो मग त्यानुसार तुम्हाला कॉमर्स किंवा आर्ट्सपैकी एक चूज करायचं असेल. सो बेसिकली जे नाही येत आहे, जे नाही आवडत आहे, जे पुढे कधीच नाही करायचे ते सगळे जे काही टॉपिक्स आहेत ते सगळे लिहून काढा, जेणेकरून ते एलिमिनेट झाले आणि मग जे काही उरले त्यातून तुम्हाला घ्यायला इझी पडेल. ठीक आहे. सो आता बेसिकली छंद म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की वेळ वाया घालवणं, बट असं अजिबात नाही आहे. छंदांमध्ये वेळ घालवणं म्हणजे स्वतःला ओळखणं असं असतं. त्यामुळे प्लीज तुमचे हॉबीज फाइंड आउट करा, त्याच्यामध्ये खूप जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्यातून एक अर्थात तुम्ही पॉझिटिव्ह पण राहाल. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या मनामध्ये सतत रिझल्टचे विचार नाही येणार. आता याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता? एक तर ड्रॉइंग काढू शकता, नवीन स्किल्स शिका. फॉर एक्झाम्पल जर तुमचं असं असेल की पुढे जाऊन मला इंजिनिअरिंगमध्ये काही करायचं आहे किंवा कोडिंगमध्ये काही करायचं आहे, वेब डेव्हलपमेंट करायचं आहे, गेम डेव्हलपमेंट करायचं आहे, असं काही करायचं असेल तर आत्तापासून कोडिंग शिकू शकता. अगदी बेसिक व्हिडिओजपासून सुरुवात करा, त्याच्या काही गेम्स येतात तिथून सुरुवात करा. किंवा तुम्हाला असं वाटते की मला पुढे जाऊन कॉन्टेंट रायटिंग वगैरे काही करायला आवडेल तर ते करण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे ब्लॉग्स लिहिता येतात का बघा, कुठल्याही विषयावरती आपल्याला मुद्दे मांडता येतात का बघा. तर बेसिकली अशा पद्धतीने अगदी जास्त इंटेन्स पण नाही, पण स्वतःचा वेळ जाईल किंवा त्याचा उपयोग तुम्हाला पुढे तुमच्या आयुष्यामध्ये होईल असं काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे संवाद ठेवा, तुलना टाळा आणि सकारात्मक राहा. म्हणजेच काय की अगदी घरात गप्प बसून राहू नका, इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा असं होतं की किंवा मी कशी होते तर 10th पर्यंत माझं खूप लोकांशी ओळख नव्हती किंवा बोलणं नव्हतं, बट त्यानंतर मी सुरुवात केली बोलायला. याचं कारण असं आहे की तुम्हाला आता तुमची फील्ड निवडायची आहे. तर तुम्हाला ते माहिती पाहिजे की त्या फील्डमध्ये लोक काय काम करतात किंवा ते कसे राहतात किंवा त्यांचं एक शेड्यूल काय असतं किंवा खरंच मला ते काम बघून ते करायला आवडेल का पुढची अनेक वर्ष. तर हे सगळं कळण्यासाठी तुम्हाला त्या लोकांशी बोलावं लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर CA बनायचं आहे तर तुम्ही CA करत असलेल्या व्यक्तीला किंवा CA झालेल्या व्यक्तीला किंवा अगदी CAचा अभ्यास करत असलेल्या व्यक्तीला कोणाला तरी जाऊन भेटा. सो ॲटलिस्ट तुम्हाला आयडिया मिळेल की CAमध्ये नेमकं काय करायचं असतं, काय अभ्यास करायचा असतो आणि मग तुम्हाला तो करायला आवडेल का किंवा तुम्ही तो करणार आहात का हे सगळं ठरवा आणि मगच CA करण्यासाठीच्या दिशेने पावले उचला. किंवा तुमचं असं असेल की नाही मला UPSC करायचं आहे तर खूप मुलं आहेत जे UPSCचा अभ्यास तुमच्या आसपास करत असतील, त्यांना भेटा. प्रत्यक्ष जाऊन भेटणं शक्य नसेल तर ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ते अवेलेबल असेल त्यांच्याशी जाऊन बोला. सो जोपर्यंत तुम्ही संवाद नाही करणार तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की ती फील्ड ॲक्च्युली कशी आहे. कारण बाहेरून खूप छान सगळं गोजिरं गोंडस असं वाटतं, बट ॲक्च्युली त्या फील्डमध्ये जायला काय काय करावं लागतं किंवा खरंच ती आपल्या झेपणारी आहे का किंवा आपल्याला आवडणारी आहे का हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही खरंच ते करत असलेल्या व्यक्तीला जाऊन भेटाल, त्याच्याकडून एक रियालिटी चेक घ्याल, तेव्हा तुम्हाला हे सगळं कळेल. आणि प्लीज कोणाशी कंपॅरिझन करू नका. म्हणजे आता ही फेज अशी आहे की याच्यामध्ये असं होतं की माझ्या फ्रेंडने सायन्स घेतलं तर मी पण घेते किंवा त्याने कॉमर्स घेतलं तर मी पण घेतो वगैरे असं होऊ शकतं, बट असं होऊ देऊ नका. कदाचित त्याची स्वप्न वेगळी आहे, तुमची वेगळी असू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हे प्लीज तुम्ही ठरवा. आणि असं अजिबात नाही आहे की तुम्ही एका ब्रांचमध्ये राहूनच तुमची मैत्री टिकवू शकता. त्याच्यामुळे असं प्लीज फ्रेंडशिपसाठी किंवा त्याने केलं म्हणून मी करतो असं प्लीज करू नका. अर्थात तुम्ही आता अशा टप्प्यावरती आहात की स्वतःचं डिसिजन स्वतःसाठी घेऊ शकता आणि जरी नसेल
घेता येत किंवा कन्फ्युजनमध्ये असाल तर इतरांशी बोला, त्यांचेसुद्धा मत जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येण्यासाठी. ठीक आहे. आणि तुम्ही जो काही डिसिजन घ्याल, सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, ITI करायचं आहे, डिप्लोमा करायचं आहे, ते सगळं त्याकडे पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने पहा. तुम्हाला असे बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळेल की या फील्डमध्ये जॉब्सच नाही आहेत, त्याच्यामध्ये हेच नाही आहे, याच्यामध्ये तेच नाही आहे, वगैरे 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 असं बरंचसं काही काही ऐकायला मिळेल. तर असं त्याच्यामध्ये जाऊन आधी बघा की नक्की असं आहे का, की या फक्त अफवा आहेत, किंवा याच्यामध्ये आपण असं काय करू शकतो का की आपल्याला कुठे म्हणजे असं परत रडायची वेळ येणार नाही किंवा परत रिग्रेटची वेळ येणार नाही, इतकी मेहनत आपण करू शकतो का, हे सगळं स्वतःला विचारून बघा. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपलं मत मांडणं किंवा त्यानुसार कर्तव्य करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जे आवडेल तेच तुम्हाला पुढे जाऊन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझल्ट खूप छान लागणार आहे. तुमचा स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही खूप छान पेपर लिहिला आहे आणि जसा पेपर लिहिला असेल तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला एक्सलंट रिझल्ट मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10वीच्या रिझल्टचं तुमच्या आयुष्यामध्ये इतकंही महत्त्व नाही आहे. मी खरं सांगू काय महत्त्व आहे, मला 99% होते. काहीही महत्त्व नाही आहे त्याचं. फक्त तुम्हाला एक सवय लागते अभ्यास करण्याची, मेहनत करण्याची. जेवढी तुम्ही 10वीला मेहनत घ्याल तीच सवय तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये एक छान सक्सेस मिळवून देणार आहे. ती सवय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे काहीतरी मिळवून देणार आहे. जेवढे जास्त चांगले पर्सेंटेज मिळतील तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचं आयुष्य त्याच्यावरती ठरत नाही. फक्त तुम्हाला सवय लागते, तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळतो, एवढंच काहीतरी त्याचं महत्त्व आहे. आणि अर्थात ब्रांच सिलेक्ट व्हायला मदत होते. जर तुम्हाला सायन्स हवं असेल तर थोडेसे तुम्हाला जास्त पर्सेंटेज लागतात, 70-75च्या अबव, किंवा काही क्रायटेरिया असेल त्या कॉलेजचा त्याप्रमाणे. बट याच्या व्यतिरिक्त तुमचं पुढचं आयुष्य 10वीच्या मार्कांवरती किंवा पर्सेंटेजवरती अजिबात ठरत नाही. सो कमी पडले जास्त पडले काही फरक पडू देऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवा की हे पर्सेंटेज नी काही कॉन्फिडन्स अजिबात कमी होऊ द्यायचा नाही. पुढे तुम्हाला अजून खूप करायचं आहे. अजून 11th आहे, 12th आहे, पुढचं अजून ग्रॅज्युएशन आहे, पुढे अजून जॉब मिळवायचं आहे, स्टार्टअप ओपन करायचं आहे. कारण गव्हर्नमेंट जॉब असेल जे काही तुमचं असेल ते त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सलंट व्हायचं आहे. या मार्कांनी काही फरक पडणार नाही आहे. ठीक आहे. सो शांत राहा, आरामात राहा, मस्त एन्जॉय करा सुट्टी. आणि ज्या ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मला माहिती आहे की तुम्ही व्हिडिओ शेअर कराल तुमच्या मित्रांसोबत, पण प्लीज शेअर करा, कमेंट करा आणि बाय बाय.